नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आज आहे 27 तारीख आणि गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हा ब्लॉग आज चालू करतो आहे, स्टार्ट करतो आहे. सकाळी वाजलेत आता 10:27 झालेत, 10:30 वाजलेत ऑलमोस्ट. आणि पूजा तर झालेली आहे, टिळा बघू शकता. आणि आता दाखवतो पुढचा पहिला दिवस कसा असणार आहे, कारण आता आरती होईल, मग नैवेद्य, त्याच्यानंतर मग पुढे भजनाचा कार्यक्रम वगैरे. तर पहिल्या दिवसाची जी काही दिनचर्या आहे ती मी तुम्हाला ह्या व्लॉगमधून दाखवणार आहे की कोकणात गणपती सण कसा साजरा केला जातो. तर तोपर्यंत मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो. हे जे आहे मी टेरेसवरती आहे आणि काकांचं हे घर आहे. आणि असंच मी एक निसर्ग बघण्यासाठी आलो, तोच मी तुम्हाला असं दाखवतो की कोकणात पावसामध्ये निसर्ग कसा दिसतो. ही पूर्ण पुढे शेती आहे आणि त्याच्या पलीकडे तिकडे डोंगर आहेत. हा व्ह्यू बघण्यासाठी मी वरती आलेलो. इकडे काही नारळाची झाडं आहेत, नारळसुद्धा बऱ्यापैकी लागलेत. ही नारळाची झाडं आणि इकडे आहे फणसाचं झाड. हे सगळ्यात मोठं झाड फणसाचं आणि त्याच्या बाजूचं हे छोटंसं झाड आहे ते सोनचाफ्याचं आहे. त्याच्यामध्येच अजून एक घरसुद्धा आहे, हे पण काकांचंच घर आहे. आणि त्याच्या खाली परत पुन्हा शेती. हा नजारा बघण्यासाठी इकडे आलो फक्त. ढग थोडे आहेत वरती आणि सूर्यसुद्धा थोडा वरती आलेला आहे. पाऊस कधी येऊ शकतो. तर चला सुरू करूया. आता लवकरच येतील आरतीवालेसुद्धा आणि आईलासुद्धा थोडी मदत करायची आहे मोदक बनवण्यासाठी. उकडीचे मोदक बनवणार आहे ती, तर ती बोलली तिला थोडी मदत कर. तर शक्य झालं तर ते सुद्धा मी शूट करून तुम्हाला दाखवतो. आणि आरती आणि नंतरची पुढची भजनं ह्याचा शॉर्ट ट्रेलर तुम्हाला दाखवणार. आणि माझ्या भजनाचे पूर्ण फुल व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही दुसऱ्या चॅनलवरती बघू शकता. त्या चॅनलची मी तुम्हाला लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तिथून जाऊनसुद्धा तुम्ही ते पाहू शकता माझे भजनाचे व्हिडिओज. ते मी ह्या चॅनलवरती अपलोड नाही केलेत, दुसरं चॅनल आहे तिकडे मी अपलोड पहिल्यापासून केले, झाले 2-3 वर्ष. सो ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर चला पुढचा आपण आरतीचा कार्यक्रम दाखवतो तुम्हाला. माझ्या घराच्या परिसरात पहिलीच एंट्री मारताना पहिलं झाड लागतं ते म्हणजे पेरूचं. तर पेरूच्या झाडावरती थोडेसे पेरू लागलेत, ते मी दाखवतो तुम्हाला. वरती काही पेरू आहेत पण ते तुम्हाला दिसणार नाहीत. खूप प्रमाणात लागलेत. त्याच्यामधले हे 2 छोटे पेरू, सर्व पेरू याच साईजचे आहेत. खूप मोठ्या प्रमाणात पसरले ती पेरूचं झाड. आमच्याकडे पेरवीण बोलतात त्याला. आणि माझ्या घरच्या समोर हा रस्ता आहे आणि रस्त्याच्या बाजूलाच एकदम घर. आणि हा थोडाफार परिसर मी दाखवतो तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये झाडं वगैरे बरीच झाडं लावलेली आहेत, तीसुद्धा मी हळूहळू दाखवतो तुम्हाला पुढे. इकडेसुद्धा काही पेरू आहेत, पक्षी आलेत खायला. आणि हे आहे जास्वंदीचं झाड. मोठं झालं आहे पण अजूनपर्यंत त्याला फुलं नाही आलेत. त्यानंतर एक डाव्या हाताचं आंब्याचं झाड आहे आणि उजव्या हाताचं जे फणसाचं झाड आहे, जवळजवळच आहेत दोन्ही पण. आणि त्याच्या पायथ्याशी आहे अननसाची झाडं, बरीच झाडं आहेत. अननस लागले नाहीत, मागे एकदा लागले होते. आता पुढे कधी लागतील तेव्हा मी दाखवेन तुम्हाला. त्याच्या बाजूला आहे हे एक नारळीचं झाड, थोडं मोठं आहे, चढू शकत नाही कारण आता पावसामुळे थोडी
स्लिपरी झाले तिथे, गुळगुळीत झालं आहे. बरेचसे नारळसुद्धा लागलेत वरती, पण आता ते नाही काढू शकत पावसाचा सीझन असल्यामुळे. त्याच्या बाजूला पुन्हा एक हे छोटंसं आंब्याचं झाड आणि इथे एक लिंबाचं झाड लावलं आहे, छोटं आहे. हे असे काटे असतात त्याला छोटे छोटे, त्याच्यामुळे लिंब काढताना थोडं सांभाळून काढावं लागतं. आणि पुढेही काही नारळाची झाडं आहेत आणि नारळीच्या झाडामध्ये काही झाडं अशी आहेत ज्यांचं मला माहीत नाही आहे काय नाव आहे सध्या. आणि असा हा परिसर आणि ही माझ्या घराची दर्शनी बाजू, एंट्रन्स. आणि इथे 2 गाड्या उभ्या असतात. पप्पांची एक गाडी आहे आणि तिकडे सुद्धा लाल गाडी आहे, ती स्कूटी पेप्ट बंद आहे. अंगणामध्ये आल्यानंतर बाहेरचा व्ह्यू असा दिसतो. हा समोर रस्ता आणि तिथून एंट्री आतमध्ये, आणि समोर अशा 2 ह्या गाड्या लागतात. बाजूला तिकडे 2 टाक्या बांधलेल्या आहेत स्टोअर करण्यासाठी. हे आहे अंगण. अंगणामध्ये आल्यानंतर इकडे रेती ठेवलेली आहे. बाहेर ठेवू शकत नाही कारण पावसामुळे धुपून जाऊ शकते म्हणून ती अंगणात आणून ठेवलेली आहे. आणि हे अंगणामध्ये मी एक नारळ सोडून दिले होते आईला. आज सकाळी नैवेद्यासाठी काहीतरी ती बनवणार होती, मोदक पण बनवणार आहे, तर त्यासाठी नारळ बोलली होती, तर मी सोलून दिले होते. आणि ही आहे नारळ सोलण्याची एक छोटीशी हँडमेड मशीन. यावरती नारळ सोडले होते मी. हा आहे मिनी ट्रॅक्टर जो शेत नांगरण्यासाठी मदत करतो. सगळ्यात खास एक गोष्ट दाखवायची तुम्हाला, त्या म्हणजे आमच्या ग्रिलवरती बघू शकता पखवाज बनवलेलं आहे. हे पप्पांचं डिझाईन आहे. पप्पांनी स्वतः डिझाईन करून ते बनवलेले आहे. हा मेन डोर आमचा आणि त्याच्या बाजूच्या खिडकीवरती सुद्धा सेम डिझाईन, 2 पखवाज 2 बाजूला. पप्पा पखवाज प्लेयर आहेत, तर त्यामुळे त्यांनी खूप छान पद्धतीने ते बनवलं आहे. चला आता आतमध्ये जाऊया. आतमधून हे अंगणाचा व्ह्यू असा दिसतो. आतमध्ये आल्यानंतर इकडे विंडो, सोफा आहे, थोडं मेसी आहे सर्व, तर सॉरी फॉर दॅट. हा मेन डोर, त्याच्यानंतर हा एक बेडरूमचा डोर, त्याच्यानंतर अजून एक बेडरूम, त्यानंतर किचन. आणि हे आहेत आमचे पप्पाचं मकर बघू शकता. पप्पांना जवळून दाखवतो. लाईटिंग मारलेली आहे त्याच्यामुळे थोडं क्लिअर दिसत नाही आहे. एकदा लाईट ऑफ करतो. आता बघा, बाप्पांची पूजासुद्धा झालेली आहे. हे आहे आमच्या पप्पांचं मकर. पप्पांनीच सजावट केली या मकराची, कारण मी आजच सकाळी घरी पोचलो इकडे, त्याच्यामुळे यावर्षी सजावट पप्पांनी केली, गेल्या वर्षी मी केली होती.
तर चला मग आरतीला जाऊया आता. पहिल्या घरात आरती झाल्यानंतर आता आमच्याकडे आरतीसाठी सर्वजण आलेत. सोने दुडदुडाय हाती मोदक लाडू घेऊन या खाती भक्तांच्या संकटी धावून पावती नाच विणावी तो तुझ्या चरणासी. जय देव जय देव जय गणराया सकला देव आदी तू देव माझा. जय देव जय देव. आमच्याकडे आरती झाल्यानंतर आमच्या घराच्या खालच्या बाजूला काकांचं घर आहे, तिकडे आलो आणि काकांच्या घराच्या खाली अशी पूर्णपणे शेती केलेली आहे. खूप छान वाटतं असं श्रावणामध्ये, पूर्ण हिरवगार. काही इकडे नारळाची झाडं आहेत आणि हा आहे आमचा डॉगी, मस्त शांत झोपला आहे. खूप क्यूट आहे, खूप शांत, स्वभावच खूप शांत आहे त्याचा. चला आरती चालू झाली, आरतीला जाऊया. काकांकडे आरती झाल्यानंतर आता पुढच्या घरी आम्ही निघालो आहे आरतीसाठी. ही सगळी आरतीची मंडळी टाळगाळ्यामध्ये. कातळ इतका गुळगुळीत आहे कारण बघून चालावं लागतं. हे बघा ढोलकी 2 जणांनी घेऊन चाललेत. पाऊस थोडा थांबला आहे त्याच्यामुळे बरं आहे, आरतीसाठी बाहेर पडता आलं आहे व्यवस्थित. ही सगळी पुढे चालत आहेत ते आरतीची मंडळी आहेत आणि इकडे काही आजूबाजूला शेती केलेली आहे. हे सगळ्यात जुनं वाडा होता इथे, पण आता तो चालू आहे की बंद आहे माहीत नाही. बरेच वर्ष आलेलो नाही इकडे. पावसाचं वातावरण थोडंफार वाटतंय. तर मग चला आता पुढच्या घरी आरतीसाठी. देव देव काय नावाचा मनसेन देव पूजा स्मरावा प्रकृती स्मरावा. सेवा करू काय न्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी मंगळमूर्ती मोरया. तसाच घ्या पोरांनो. हात उठत नाही का? आरती झालेल्या आहेत, आता भजनाला सुरुवात करूया.
हा होता आजचा पहिला दिवस. आरती आणि भजनामध्येच पूर्ण दिवस गेला आणि आता रात्र झाले. खूप भजनं करून करून थकलो आहे. सगळेच जण थकलेत, आता सर्वजण घरी गेलेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि कमेंट करूनसुद्धा सांगा तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्याबद्दल. आणि गणेश चतुर्थीच्या पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.